हॅलो स्टुडंट्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एसी सर्किट या चॅप्टरचे न्यूमरिकल्स बघणार आहोत. आपण जर का समजा तुम्ही थेरी पार्ट जर बघितले नसणार तर आधी थेरी पार्टच्या व्हिडिओ बघा. थेरी पार्टच्या व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला न्यूमरिकल्सचा कन्सेप्ट समजणार नाही. क्लिअर? ओके, चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये एसी सर्किट ह्या चॅप्टरचं फर्स्ट न्यूमरिकलला स्टार्ट करूया. तर लिहा आजचं फर्स्ट न्यूमरिकल्स. लिहा बरं. फाइंड द टाइम रिक्वायर्ड फॉर अ 50 Hz alternating current. Find the time required for a 50 Hz alternating current to change its value from 0 to the RMS value. क्लियर? ओके, चला ह्या ह्या न्यूमरिकलचं गिवन लिहा. फर्स्ट न्यूमरिकल आहे. फर्स्ट न्यूमरिकलचं गिवन लिहा. काय दिलं आहे क्वेश्चन मध्ये दिलेला आहे तुम्हाला. बघा गिवन डाटा. तुम्हाला फर्स्ट न्यूमरिकल मध्ये फ्रिक्वेन्सी दिलेली आहे एफ. किती? 50 Hz, बरोबर. आणि तुम्हाला करंट दिलेला आहे आय, जो करंट 0 पासून ते आरएमएस व्हॅल्यू पर्यंत म्हणजे आरएमएस करंट पर्यंत काय होणार आहे? चेंज होणार आहे. मग आरएमएस करंट पर्यंत चेंज होत असेल 0 पासून, तर यात जर चेंज काढायचं असेल तर जास्त मायनस कमी म्हणजेच आरएमएस व्हॅल्यू मायनस 0 करणार आणि आरएमएस व्हॅल्यू मायनस 0 म्हणजे हा काय होणार? आय आरएमएस. काय होणार? आय आरएमएस. टू फाइंड मध्ये तुम्हाला फाइंड करायचं आहे. मला सांग करंट इक्वल टू आय आरएमएस समजलं? ऍक्च्युअली आय आरएमएस मायनस 0 होणार, कारण की करंटची व्हॅल्यू जी आहे ती चेंज होत आहे 0 पासून आय आरएमएस पर्यंत. म्हणून आय आरएमएस मायनस 0 होणार, म्हणजेच हा मिळणार तुम्हाला आय आरएमएस. काय मिळणार? आय आरएमएस. क्लिअर? आता बघा ह्या क्वेश्चन तुम्हाला म्हणजे ह्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला विचारलं काय आहे? फाइंड द टाइम रिक्वायर्ड. काय विचारलेलं आहे? टाइम रिक्वायर्ड. आता बघा टाइम रिक्वायर्ड विचारलेला आहे, तर टाइम रिक्वायर्ड कसं फाइंड करायचं? तर टू फाइंड मध्ये येणार टाइम रिक्वायर्ड. काय येणार? टाइम रिक्वायर्ड म्हणजे स्मॉल टी फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे? स्मॉल टी. तर बघा सोल्युशन मध्ये कसं फाइंड करणार? वी नो दॅट I इक्वल टू I नॉट साइन ओमेगा टी. I इक्वल टू काय होतो? I नॉट साइन ओमेगा टी. बट दिस इज द इन्स्टंटेनियस करंट I ॲट अ टाइम t आणि I ची व्हॅल्यू काय आहे? I RMS. तर मी I च्या ठिकाणी काय लिहू शकतो? I RMS इक्वल टू I नॉट इंटू साइन. बरं, तुम्हाला क्वेश्चन मध्ये एफ दिलेला आहे म्हणून मी ओमेगाच्या ठिकाणी असं पण लिहू शकतो. ओमेगा मीन्स 2πf. 2πn होतो, पण n म्हणजे फ्रिक्वेन्सीज होतो, तो n च्या ठिकाणी आपण f घेत आहोत. 2πf इंटू टी. हा टी फाइंड करायचा आहे, बरोबर. बट आपला आणखी माहित आहे की आय आरएमएस म्हणजे काय होतो? तर आय आरएमएस म्हणजे होतो आय नॉट डिवायडेड बाय √2 इक्वल टू आय नॉट साइन 2πf इंटू एफ. एफ ची व्हॅल्यू किती? 50 इंटू टी. तर तुम्हाला फाइंड करायचं आहे, बरोबर. लेफ्ट हँड साइडचा आय नॉट आणि आय नॉट कॅन्सल होणार, तर इथे काय होणार? 1/√2 इक्वल टू साइन 2π इंटू 50 100π इंटू टी उरलं. मग मला सांगा या साइडला साइन इंटू फंक्शन आहे. 1/√2 म्हणजेच काय होतो? तर 1/√2 म्हणजे साइन π/4 ची व्हॅल्यू होतो. 1/√2 मीन्स काय होतो? साइन π/4 होतो. इक्वल टू साइन 100π इंटू काय मिळणार? टी. साइन आणि साइन कॅन्सल होणार, तिथे काय उरणार? π/4 इक्वल टू 100π इंटू टी मिळणार. सो देअरफॉर 100 and 100 पाय आणि पाय कॅन्सल होणार. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? स्मॉल टी. तर टी जर फाइंड करायचं असेल तर 100 इकडे घेऊन ये.
100 जर इकडे घेऊन आले तर याच्या मल्टिप्लाय म्हणजे झाला वर काहीच नाही उरलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ 1 डिवायडेड बाय 100 into 4 काय मिळणार 400. सो देअरफॉर t इक्वल टू 1 डिवाइड बाय 400 कराल तर 1 ला 400 ला डिवाइड होत नाही म्हणून 0, डेसिमल पॉइंट 10 होणार, 10 ला डिवाइड होणार नाही आणखी 0 येणार, 100 होणार, 100 ला पण डिवाइड होणार नाही आणखी 0 येणार, 1000 होणार आणि 1000 ला 400 चा डिवाइड होतो, 400 2 च 800, रिमेनिंग 200 ला डिवाइड होणार नाही म्हणून याचा अर्थ 2000 करणार तर 5 येणार, बरोबर. तर याला तुम्ही असं पण लिहू शकता t इज इक्वल टू डेसिमल पॉइंट मी 3 प्लस राईट साइडला शिफ्ट जर केलो तर 2.5 into 10 to the power -3 सेकंद. तुम्हाला जर टाइम रिक्वायर्ड पाहिजे आहे तो टाइम रिक्वायर्ड किती मिळणार 2.5 into 10 to the power -3 सेकंद. क्लियर झालं. तर अशा टाइपने तुमच्या एक व्हेरी सिंपल न्यूमरिकल होता. राहील लक्षात कसं करायचं समजेल. ओके चला याला लिहून घ्या बरं. बरं चला लिहा रे नेक्स्ट क्वेश्चन. काय नेक्स्ट क्वेश्चन बघा. इफ द effective current in a 50 cycle AC circuit is 5 ampere full stop. What is the peak value of current? Question mark. What is the current 1 divided by 600 second after if was 0. Question mark. क्लियर. ओके चला आता मला सांगा या क्वेश्चन तुम्हाला दिलेलं काय आहे आणि तुम्हाला फाइंड काय करायचं आहे. तर हे बघण्यासाठी म्हणजे हे फाइंड करण्यासाठी क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय म्हटलेलं आहे. इफ द इफेक्टिव्ह करंट इन 50 सायकल्स. आता 50 सायकल्स म्हटलं याचा अर्थ फ्रिक्वेन्सी असेल म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सेकंड प्रॉब्लेम आहे. याचा अर्थ तुम्हाला एफ दिलेला आहे 50 हर्ट्ज. मॅक्सिमम टाइम ही फ्रिक्वेन्सी फिक्स राहील ना 50 हर्ट्जच राहील. त्यानंतर तुम्हाला म्हटलं आहे की इफेक्टिव्ह करंट. आता इफेक्टिव्ह करंट म्हणजे काय होतो तर इफेक्टिव्ह करंट म्हणजे होतो आरएमएस करंट. काय असतो आरएमएस करंट. तर IRMS इक्वल टू तुम्हाला दिलेला आहे 5 एंपियर. किती दिलेला आहे रे 5 एंपियर. व्हॉट इज द पीक व्हॅल्यू ऑफ करंट. तुम्हाला पीक व्हॅल्यू ऑफ करंट म्हणजे टू फाइंड मध्ये विचारलेला आहे. टू फाइंड मध्ये विचारलेला नंबर 1 पीक व्हॅल्यू ऑफ करंट. पीक व्हॅल्यू ऑफ करंट म्हणजे तुम्हाला I0 विचारलेला आहे. पीक व्हॅल्यू मीन्स I0 बरोबर. पुढे काय म्हटलेलं आहे. पुढे तुम्हाला आणखी दिलेला आहे व्हॉट इज करंट. पुढे म्हटलं व्हॉट इज करंट 1/600 सेकंद. मग तुम्हाला टाइम दिलेला आहे स्मॉल t किती 1 डिवायडेड बाय 600 सेकंद आणि तुम्हाला विचारलेला आहे करंट. हा जो सेकंड करंट विचारलेला आहे हा असतो इन्स्टंटेनियस करंट. काय असतो इन्स्टंटेनियस करंट म्हणजेच I. काय विचारलेला आहे इन्स्टंटेनियस करंट मीन्स I. आता बघा याला फाइंड कसं केलं जाते. क्लियर. सोल्युशन मध्ये बघा. नंबर 1 पीक व्हॅल्यू फाइंड करायचे. तुम्हाला आरएमएस करंट दिलाय व्हेरी सिंपल. IRMS तुम्हाला माहित असते काय फॉर्म्युला असतो I0 डिवायडेड बाय √2. मला I0 पाहिजे आहे. I0 पाहिजे असेल तर √2 इकडे घेऊन जा. तर √2 into IRMS हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. यानंतर जेवढं न्यूमरिकल येणार त्यामध्ये आपण हा डायरेक्ट यूज करणार. ओके I0 इक्वल टू √2 IRMS. सो इक्वल टू √2 ची व्हॅल्यू होते 1.414. काय होतो 1.414 into IRMS तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे किती 5.
सो देअरफॉर आय नॉट इक्वल टू 5 ने मल्टिप्लाय करा, 5 4 चा 0 20 होणार ना, तर 0 रिमेनिंग 2, 5 1 चा 7, 5 4 चा 20 0 रिमेनिंग 2, 5 1 चा 7 इथे येणार पॉइंट. आय नॉट निघाला, करंट असल्यामुळे युनिट काय असणार एम्पियर. हा निघाला तुम्हाला इन्स्टंटेनियस पीक व्हॅल्यू ऑफ करंट. त्यानंतर तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, नंबर 2 फाइंड करायचा आहे इन्स्टंटेनियस करंट. वी नो दॅट आय इक्वल टू आय नॉट साइन ओमेगा टी होतो. त्यामध्ये आय नॉट तुम्हाला माहिती झालेला आहे. सो इक्वल टू आय नॉट साइन ओमेगा, पण ओमेगा क्वेश्चन मध्ये दिलेलं नाही आहे, पण ओमेगाच्या ठिकाणी काय दिलेलं आहे फ्रिक्वेन्सी, म्हणून ओमेगाच्या ठिकाणी मी लिहू शकतो 2 पाय एफ इंटू टी. काय होणार 2 पाय एफ इंटू टी. सो इक्वल टू आय नॉट ज्याची व्हॅल्यू किती आहे 7.070 इंटू साइन 2 पाय इंटू एफ ची व्हॅल्यू किती 50 इंटू टी ची व्हॅल्यू किती 1 डिवाइडेड बाय 600. अरे बरोबर 1 डिवाइडेड बाय 600. सो इक्वल टू 7.070 इंटू साइन 2 इंटू 50 100 इंटू 1 100 डिवाइडेड बाय 600 इंटू पाय है ना. सो इक्वल टू 7.070 इंटू साइन 100 चा 600 ला डिवाइड होणार, तर 100 वन चा 100 इंटू पाय मीन्स पाय, डिवाइड मध्ये 100 चा 6 ला डिवाइड कराल तर 6. सो इक्वल टू 7.070 इंटू साइन पाय बाय 6 मीन्स साइन 30, आणि साइन 30 किती होतो रे 1/2. तर मला सांगा तुम्हाला इन्स्टंटेनियस करंट I इक्वल टू मिळेल 7.070 ला 2 ने डिवाइड करा, 7 ला 2 ने डिवाइड कराल तर 2 3 चा 6 रिमेनिंग 1 ला डिवाइड होणार नाही, डेसिमल पॉइंट येईल तर 1 म्हणजे 10 होईल. 10 येण्यामुळे 2 5 च 10, 2 3 च 6 रिमेनिंग 1 10, 2 5 च 10 एम्पियर. तुम्हाला इन्स्टंटेनियस करंट मिळेल किती 3.535 एम्पियर. तर अशा टाइपने आपण फाइंड केला पीक व्हॅल्यू ऑफ करंट आणि इन्स्टंटेनियस करंट, जो आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं होतं. क्लियर ओके. चला लिहून घ्या बरं. बरं लिहा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. an alternating voltage is given by E equal to small e equal to 6 sin 314 t, 314 small t full stop. Find number 1 लिया पीक वैल्यू, नंबर 1 लिया पीक वैल्यू, नंबर 2 लिया फ्रीक्वेंसी, नंबर 3 लिया टाइम पीरियड, एंड नंबर 4 लिया इंस्टंटेनियस वैल्यू एट अ टाइम t equal to small t equal to 2 millisecond, small t equal to 2 millisecond. ओके बरं बघा याचं गिवन डाटा काय येईल. काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये द अल्टरनेटिंग व्होल्टेज इज गिवन बाय E equal to 6 sin 314 t. थर्ड प्रॉब्लेम स्मॉल e इक्वल टू क्वेश्चन मध्ये दिलाच आहे तुम्हाला 6 sin 314 t. काय दिलेला आहे 6 sin 314 t. त्यानंतर तुम्हाला स्मॉल t टाइम सुद्धा दिलेला आहे बघा लास्ट मध्ये. t इक्वल टू किती दिलेला आहे रे 2 मिलीसेकंद. 2 मिलीसेकंद. तर 2 मिलीसेकंदचा मीनिंग याला सेकंद बनवावं लागेल. तर 2 × 10⁻³ सेकंद. आणि 2 फाइंड मध्ये तुम्हाला फाइंड करायचं आहे नंबर 1. काय फाइंड करायचं आहे तुम्हाला पीक व्हॅल्यू. आता पीक व्हॅल्यू फाइंड करायचं आहे
तर पीक व्हॅल्यू म्हणजेच कशाची पीक व्हॅल्यू, तर ईएमएफ दिलाय म्हणजे याचा अर्थ ईएमएफ ची पीक व्हॅल्यू असेल ई नॉट. नंबर 2 तुम्हाला फाइंड करायचा आहे फ्रिक्वेन्सी. नंबर 3 तुम्हाला विचारलेला आहे टाइम पिरियड, बरोबर. आणि नंबर 4 तुम्हाला विचारलेला आहे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. म्हणजे नंबर 4 तुम्हाला स्मॉल ई विचारलेला आहे. इक्वेशन दिलेला आहे, स्मॉल ई फाइंड करायचा आहे. सोल्युशन बघा. मला सांगा ई नॉट जर काढायचं असेल तर कसं काढता येईल. व्हेरी सिंपल. मला सांगा क्वेश्चन मध्ये दिलेली व्हॅल्यू काय आहे. द अल्टरनेटिंग EMF is given by. क्वेश्चन मध्ये तुम्हाला अल्टरनेटिंग EMF चा इक्वेशन दिलेला आहे. स्मॉल e इक्वल टू 6 sin 314t दिलेला आहे. आता ह्या इक्वेशनला कंपेअर करायचं. कंपेअर विथ स्टँडर्ड इक्वेशन सोबत जो असतो E इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी असतो. बरं यामध्ये मला सांगा ई नॉट च्या ठिकाणी कोण आहे 6. याचा अर्थ देअरफॉर नंबर 1 द पीक व्हॅल्यू ऑफ EMF इज ई नॉट इक्वल टू काय होणार. ई नॉट च्या ठिकाणी काय आहे 6 युनिट EMF असल्यामुळे व्होल्ट. तुम्हाला फर्स्ट मिळालं ई नॉट. क्लियर. ओके. आता नंबर 2 काय फाइंड करणार आहे आपण फ्रिक्वेन्सी. पण मला सांगा नंबर 2 फ्रिक्वेन्सी फाइंड करायचं असेल तर डायरेक्ट फ्रिक्वेन्सी मिळेल काय, नाही मिळणार. पण या दोघांना कंपेअर केल्यानंतर एक गोष्ट माहित होत आहे की ओमेगाची व्हॅल्यू किती आहे 314. म्हणजे ओमेगाच्या ठिकाणी कोण आहे 314. म्हणून ओमेगा इक्वल टू 314 रेडियन पर सेकंद आहे ना. तर युनिट रेडियन पर सेकंद असतो. बट वी नो दॅट ओमेगा इक्वल टू होतो 2 पाय एफ. काय होतो 2 पाय एफ. सो देअरफॉर मला कोण पाहिजे आहे एफ. तर 2 पाय जर इकडे जाईल त्याच्या डिवाइड मध्ये तर ओमेगा डिवाइडेड बाय 2 पाय होणार. ओमेगाची व्हॅल्यू किती 314 डिवाइड मध्ये 2 इंटू पायची व्हॅल्यू 3.142 तरी होतं. तर आम्ही असं न लिहिता 3.14 लिहितो म्हणजे कॅल्क्युलेशन करायला मला इझी जाईल. क्लियर. सो इक्वल टू काय होणार 314 ॲज इट इज आहे. डेसिमल पॉईंट 2 प्लेस राईट साईडला शिफ्ट केलं तिथे 2 झिरो येणार आणि डेसिमल पॉईंट 2 प्लेस राईट साईडला शिफ्ट केल्यामुळे हा काय होणार 314. सो देअरफॉर 314 चा 314 ला डिवाइडेड 1 टाइम्स तर वर काय उरणार 100 डिवाइड बाय 2. तर देअरफॉर एफ ची व्हॅल्यू किती 50 हर्ट्ज. नंबर 2 तुम्हाला फाइंड करायचं होतं फ्रिक्वेन्सी जी आपल्याला काय मिळाली 50 हर्ट्ज. नंबर 3 फाइंड करायचा आहे आपल्याला टाइम पिरियड. काय फाइंड करायचं आहे टाइम पिरियड. बरं टाइम पिरियड फाइंड करायचा आहे त्याला डिनोट करतो आपण कॅपिटल टी ने. आणि टाइम पिरियड म्हणजे काय द रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. काय होणार द रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे त्याचा अर्थ 1 डिवाइडेड बाय 50 होणार. सो देअरफॉर 1 डिवाइड बाय 50 म्हणजे 1 ला 50 ला डिवाइड होणार नाही 0 राहणार. 1 चा 10 बनणार तर डेसिमल पॉइंट देणार. 10 ला पण डिवाइड होणार नाही म्हणून इथे आणखी 0 येणार आणि 10 चं काय बनणार 100 बनणार. तर 50 चा 100 ला डिवाइड होईल 2 टाइम्स. तर कॅपिटल टी ची व्हॅल्यू 0.02 सेकंद. टाइम पिरियड कितीचा आहे रे 0.02 सेकंदचं. बरोबर. ओके. त्यानंतर काय येणार नंबर 4. नंबर 4 फाइंड करायचा आहे तुम्हाला. काय फाइंड करायचं आहे ई. तर मला सांगा ई इक्वल टू तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे 6 sin 314t दिलेला आहे. म्हणून मी इथे लिहिणार 6 sin 314 इंटू स्मॉल टी ज्याची व्हॅल्यू दिलेली आहे 2 × 10⁻³ इथे काय येणार 2 × 10⁻³ बरोबर. इथं समजलं. बरं याला पुढे जर सॉल्व केला तुम्ही तर काय मिळेल तर बघा 6 × sin बरोबर लक्ष द्या 314 आहे. 314 ला मी काय करतो डेसिमल पॉइंटचं 2 प्लेस याला शिफ्ट करतो. याला असं केलं तर डेसिमल पॉइंटचा 10⁻³ पैकी -2 याला दिलं तर 2 प्लेस लेफ्ट साइडला शिफ्ट होणार.
म्हणजे हा 3.14 होणार, 3.14 बरोबर. येणार नाही इथे, एक मिनिट मी इथेच लिहितोय. 6 इंटू साइन 3.14 इथपर्यंत समजलं? अरे समजलं. आता मला सांगा, तरी पण इथे 10 चा पॉवर -1 उरेल. तो 10 चा पॉवर -1 मी याला देतो. 10 चा पॉवर -1 जर मी याला दिलो तर हा काय होणार बरं, याला देण्यापेक्षा इंटू 2 इंटू 10 चा पॉवर -1 इथपर्यंत समजला. आधी इथपर्यंत समजून घ्या. 3.14 इंटू 2 इंटू 10 टू द पॉवर -1 असं लिहू शकतो. याला जर मी पुढे जर सॉल्व केलो तर मला सांगा 6 साइन 3.14 म्हणजे पाय होईल बरोबर. वर काय आहे 2 आणि 10 चा पॉवर -1 खाली गेल्यामुळे काय होणार 10 होणार. काय होणार 10. तर देअरफॉर 6 साइन 2 चा 10 ला डिवाइड होतो म्हणजे याचा अर्थ इथे काय राहणार 5 डिवाइडेड बाय पाय. सॉरी पाय बाय 5 काय राहणार पाय बाय 5. कारण की 2 चा 10 ला डिवाइड होणार 5 टाइम्स, तर पाय इंटू 1 पाय डिवाइडेड बाय 5. आता पाय बाय 5 ची व्हॅल्यू लॉग टेबल मध्ये मिळणार नाही, म्हणून आपल्याला माहित आहे की 6 साइन पाय म्हणजे 180 आणि 180 डिवाइड बाय 5 कराल तुम्हाला मिळेल 36. काय मिळणार 36. तो 6 इंटू साइन 36 ची व्हॅल्यू लॉग टेबल मध्ये बघायची. साइन 36 ची व्हॅल्यू लॉग टेबल मध्ये बघाल ती व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 0.5878. काय मिळणार 0.5878. 36 ची व्हॅल्यू बघाल 0.5878. नॅचरल साइन मध्ये बघायचं. कुठे बघणार नॅचरल साइन. सो E = 6 ने याला मल्टिप्लाय करा. 6 8 चा 48 रिमेनिंग 4. 6 7 चा 56 सॉरी 6 7 चा 42 सॉरी काय म्हणा 42 आणि रिमेनिंग 4 होता 46 बरोबर. 6 8 चा 48 रिमेनिंग 4. 6 7 चा 42 आणि 4 46 रिमेनिंग 4. 6 8 चा 48 आणि 4 52 रिमेनिंग 5. 6 5 चा 30 आणि 5 35 रिमेनिंग 3. 6 0 चा 0 आणि 3 मीन्स 3. तर 3.5268 व्होल्ट हा होणार तुम्हाला मिळणारा EMF. जे तुम्हाला ह्या 4 व्हॅल्यू फाइंड करायच्या होत्या त्या 4ही व्हॅल्यू आपण काय केलं फाइंड केलं. क्लिअर झालं राहील लक्षात. ओके चला लिहून घ्या बरं. बरं तर लिहा रे. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. an alternating voltage given by E equal to small e equal to 140 sin 3142t small t is connected across a pure resistor of 50 ohm full stop. Find number 1 लिया the frequency of the source. Find the frequency of the source. Number 2 लिया the RMS current through the resistor. The RMS current through the resistor. Clear? ओके चला बघा क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे बघा. गिवन लिहा क्वेश्चन नंबर 4. काय दिलं आहे क्वेश्चन मध्ये. क्वेश्चन मध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे EMF चं इक्वेशन दिलेलं आहे. काय दिलं आहे EMF चं इक्वेशन. E इक्वल टू किती 140 sin 3142t. काय म्हटलं आहे 140 sin 3142t अक्रॉस अ प्युअर रेजिस्टर. म्हणजे रेजिस्टन्स दिलेला आहे ज्याची व्हॅल्यू दिलेली आहे 50 ओहम. किती दिलेली आहे 50 ओहम. आणि टू फाइंड मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे फ्रिक्वेन्सी आणि RMS करंट. काय विचारलेलं आहे फ्रिक्वेन्सी आणि RMS करंट. तर बघा फ्रिक्वेन्सी आणि RMS करंट फाइंड करायचा आहे. टू फाइंड नंबर 1
फ्रिक्वेन्सी आणि नंबर 2 IRMS. सोल्युशन मध्ये बघा फ्रिक्वेन्सी आणि RMS करंट कसं फाइंड करायचं. आधी फ्रिक्वेन्सी फाइंड करू. क्वेश्चन मध्ये तुम्हाला ऑलरेडी EMF चं इक्वेशन दिलेलं आहे 140 sin 3142t बरोबर. या इक्वेशनला स्टँडर्ड इक्वेशन सोबत कंपेअर करा. कंपेअर विथ इक्वल टू E0 sin ओमेगा टी असतो. सो देअरफॉर मला सांगा E0 ची व्हॅल्यू किती होणार 140 व्होल्ट आणि ओमेगाची व्हॅल्यू किती होणार. ओमेगाच्या ठिकाणी 3142 तर किती होणार 3142 रेडियन पर सेकंड. बट मला सांगा क्वेश्चन मध्ये फ्रिक्वेन्सी विचारलेला आहे तर वी नो दॅट ओमेगा इक्वल टू 2πf. ओमेगा म्हणजे काय होतो 2πf. तर f इक्वल टू काय होणार 2π इकडे येणार तर ओमेगा डिवाइडेड बाय 2π होणार. बरं ओमेगाची व्हॅल्यू किती रे 3142 डिवाइड मध्ये 2π काय होणार 2π आणि पायची व्हॅल्यू किती असते 3.142 बरोबर. सो इक्वल टू 3142 डिवाइड मध्ये 2 इंटू बघा काय करतोय या डेसिमल पॉइंटला मी 3 प्लेस राईट साइडला शिफ्ट करतो कारण का सेम दिसत आहेत म्हणून. याला जर मी 3 प्लेस राईट साइडला शिफ्ट केलं त्याच्यावर 3 झिरो द्यावा लागेल 1 2 3 आणि याला 3 प्लेस राईट साइडला शिफ्ट केलो 3142. क्लियर. तर असं जर केलं तर 3142 ला कट करेल तर 1 टाइम्स डिवाइड होईल म्हणजे याचा अर्थ वर काय उरलं रे 1000 डिवाइड मध्ये 2 बरोबर. तर तुम्हाला फ्रिक्वेन्सी मिळेल किती मिळेल 1000 डिवाइड बाय 2 म्हणजे 500 हर्ट्ज. किती मिळणार 500 हर्ट्ज बरोबर. तर तुम्हाला फ्रिक्वेन्सी मिळाली 500 हर्ट्ज. नंबर 2 फाइंड करायचं आहे तुम्हाला IRMS. कसं फाइंड करायचं लक्ष द्या. क्वेश्चन मध्ये तुम्हाला रेजिस्टन्स दिलेला आहे आणि रेजिस्टन्सचा फॉर्म्युला होतो ERMS डिवाइडेड बाय IRMS. आपण डेफिनेशन पण बघितली होती याची थेअरीमध्ये. मला IRMS पाहिजे आहे म्हणून देअरफॉर IRMS इक्वल टू काय होणार ERMS R इकडे येणार त्याच्या डिवाइड मध्ये. सो ERMS ची व्हॅल्यू तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. ERMS ची व्हॅल्यू बरी ERMS ची व्हॅल्यू दिलेली नाहीये. एक मिनिट सॉरी ERMS दिला नाही आहे पण आपल्याला माहित आहे की ERMS म्हणजे काय होतो E0 डिवाइडेड बाय √2. ERMS दिला नाही आहे बट ERMS चा फॉर्म्युला होतो E0 डिवाइड बाय √2 म्हणजे ERMS. त्याच्या ठिकाणी मी लिहू शकतो E0 डिवाइड बाय √2 कारण का आपल्याला E0 माहिती आहे. क्लियर. आणि इनटू मध्ये कोण आहे R. सो देअरफॉर E0 ची व्हॅल्यू किती 140 तर वर काय येणार 140 डिवाइड मध्ये √2 ची व्हॅल्यू किती असते 1.414 इनटू R ची व्हॅल्यू किती 50. इथे काय होणार 50. समजलं. सो देअरफॉर 0 and 0 कॅन्सल वर काय उरणार 14 आणि 5 ने याला मल्टिप्लाय करा. 5 ने मल्टिप्लाय करा तर 5 4 चा 20 0 रिमेनिंग 2 5 1 चा 5 आणि 2 7 5 4 चा 20 0 रिमेनिंग 2 5 1 चा 5 आणि 2 7. तर 14 डिवाइड बाय 7.07 कराल तुम्हाला IRMS मिळेल. याची लॉग टेबल मध्ये व्हॅल्यू बघायची. याची लॉग टेबल मध्ये व्हॅल्यू बघून दोघांनाही मायनस करून त्याचा अँटीलॉग बघाल तर तो अँटीलॉग तुम्हाला मिळेल 1.98 नियर अबाउट एवढा मिळेल 1.98. आणि RMS असल्यामुळे करंट आहे करंटचा युनिट काय असतो एम्पियर. क्लियर. बरं 1.98 च्या समोर आणखी 2 डिजिट मिळणार तुम्हाला बरं का पण नियर अबाउट 1.98 आपण लिहू शकतो. क्लियर. तर अशा टाइपने तुम्हाला ह्या प्रॉब्लेम मधले फ्रिक्वेन्सी आणि करंट फाइंड करायचं होतं. क्लियर. चला लिहून घ्या. बरं लिहा रे नेक्स्ट क्वेश्चन. लिहा फाइंड द reactance of a coil. Find the reactance of a coil of inductance 100 millihenry. 100 millihenry at a frequency
at a frequency 50 Hz and 1000 Hz. 50 Hz and 1000 Hz. लिहिले? बरं, चला बघा गिवन डाटा लिहून घेऊ. बघा गिवन डाटा. प्रॉब्लेम नंबर 5 आहे आपला. गिवन डाटा काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये की इंडक्टन्स म्हणजे इंडक्टरचा इंडक्टन्स दिलाय म्हणजे एल दिलेला आहे. किती दिलेला आहे रे? 100 मिली हेनरी. 100 मिली हेनरी म्हणजे याचा हेनरी मध्ये कन्वर्ट करा तर 100 म्हणजे 10 टू द पॉवर 2 किंवा 100 लिहितो. मग नंतर कन्वर्ट करू आपण. मिली हेनरीचा मीनिंग 10 टू द पॉवर -3 हेनरी. बरोबर. तुम्हाला समोर म्हटलं आहे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 50 हर्ट्ज अँड 1000 हर्ट्ज म्हणजे दोन फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहेत. एक आहे 51 F1 लिहितो याला 50 हर्ट्ज आणि दुसरी फ्रिक्वेन्सी F2 लिहितो याला ही दिलेली आहे 1000 हर्ट्ज. किती दिलेली आहे? 1000 हर्ट्ज. आणि तुम्हाला फाइंड करायचं आहे रिॲक्टन्स ऑफ अ कॉइल. दोन फ्रिक्वेन्सीचं दोन वेगवेगळं रिॲक्टन्स फाइंड करायचं आहे. क्लियर? म्हणजे याचा अर्थ टू फाइंड मध्ये येणार. बरं, रिॲक्टन्स कोणाचं? इंडक्टरचं. म्हणजे याचा अर्थ असा की इंडक्टरचं रिॲक्टन्स जे असतं त्यांना आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणतो. म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स फाइंड करायचं तुम्हाला F1 वर आणि F2 वरती. म्हणजे तुम्हाला XL1 फाइंड करायचं आहे पहिल्या फ्रिक्वेन्सीवर आणि दुसरं XL2 फाइंड करायचं आहे दुसऱ्या फ्रिक्वेन्सीवर. सोल्युशन नंबर 1. मला सांगा XL चा फॉर्म्युला काय होतो? ओमेगा इंटू एल. बरोबर. पहिल्या फ्रिक्वेन्सीचं असल्यामुळे याला XL1 लिहावं लागेल आणि ह्याला सुद्धा लिहिलेली ओमेगा 1 इंटू एल लिहावं लागेल पहिली फ्रिक्वेन्सी असल्यामुळे. आता ओमेगाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असतो 2 पाय एफ पहिला असल्यामुळे F1 इंटू एल. बरोबर. तर 2 इंटू पायची व्हॅल्यू 3.142 इंटू F1 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 50 इंटू एल ची व्हॅल्यू किती आहे? 100 इंटू 10 टू द पॉवर -3. बरोबर. सो 50 इंटू 2 100 इंटू 3.142 इंटू 100 इंटू 10 टू द पॉवर -3. बरोबर. सो इक्वल टू 100 इंटू 100 जर केलं तुम्ही तर 100 ला 2 0 2 0 म्हणजे हे होणार. बरं, इथे लिहून घेतो याला मी 3.142 100 इंटू 100 मीन्स 10 टू द पॉवर 4. सांगा समजलं? अरे बरोबर आहे. 2 0 2 0 10 टू द पॉवर काय होणार? 4 होणार आणि इंटू 10 टू द पॉवर -3 आहेच. सो इक्वल टू 3.142 इंटू 10 टू द पॉवर 4 इंटू 10 टू द पॉवर -3 म्हणजे 10 टू द पॉवर 1 मीन्स 10 होणार. अरे 4 -3 1 ना म्हणजे 10 आणि 10 ने याला मल्टिप्लाय करा तुम्हाला मिळेल XL1 इक्वल टू 10 ने मल्टिप्लाय करणार तर 31.42. बरं, XL म्हणजेच रिॲक्टन्स. रिॲक्टन्सचा युनिट काय असतो? ओहम. तुम्हाला युनिट काय मिळालं? ओहम. म्हणजे 31.42 ओहम हा झाला फर्स्ट. असंच तुम्हाला काय फाइंड करायचं आहे? सेकंड. सेकंड फाइंड कराल त्याची व्हॅल्यू येणार XL2 लिहिणार. आता XL2 तर XL चा फॉर्म्युला 2 पाय FL होतोच. तुम्ही डायरेक्टच लिहितो आता इथे 2 पाय F2 असल्यामुळे F2L. सो इक्वल टू 2 इंटू पायची व्हॅल्यू 3.142 इंटू F2 ची व्हॅल्यू 1000. किती रे? 1000 इंटू F2 ची व्हॅल्यू 1000 इंटू L ची व्हॅल्यू 100 इंटू 10 टू द पॉवर -3. 2 ने 3.142 ला मल्टिप्लाय करा 6.284 होणार. बरोबर. इंटू 1000 इंटू 100 3 0 आणि 2 0 म्हणजे 10 टू द पॉवर 5 इंटू 10 टू द पॉवर -3. 6.284 इंटू 10 टू द पॉवर 5 -3 काय होणार? 10 टू द पॉवर 2 होणार. म्हणजे इथे 10 टू द पॉवर 2 येणार. तर XL2 इज इक्वल टू 10 चा पॉवर 2 अप्लाय करा तर 628.4. डेसिमल पॉइंट 2 प्लेस राईट साइडला शिफ्ट होणार आणि रिॲक्टन्स असल्यामुळे युनिट काय होणार? ओहम. समजलं? काय कळलं? तर अशा टाइपने तुम्हाला रिॲक्टन्स काढायचं होतं फर्स्ट अँड सेकंड. क्लियर? चला लिहून घ्या. बरं, लिहायला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. An inductor of inductance
an inductor of inductance 200 millihenry is connected to an AC source of peak EMF 210 volt and frequency 50 Hz. Full stop. Calculate the peak current. झाला. फुल स्टॉप. पुढे लिहा. What is the instantaneous voltage of the source? What is the instantaneous voltage of the source when the current is at its peak value? Clear? Okay. चला बघा याचं काय होणार. गिवन लिहा. बघा काय दिलं आहे क्वेश्चन मध्ये. इंडक्टरचा इंडक्टन्स दिलाय तुम्हाला 200 मिली. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला एल दिलेला आहे किती 200 मिली. पण मिली चालणार नाही, याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. तर तो होणार 200 into 10 to the power -3 हेनरी. काय होणार 200 into 10 to the power -3 हेनरी is connected to an AC source of peak EMF 210 volt and frequency 50 Hz. तुम्हाला पीक EMF म्हणजे E0 दिलेला आहे 210 volt आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 50 Hz. काय दिलेला आहे 50 Hz. कॅल्क्युलेट द पीक करंट. तुम्हाला काय फाइंड करायचं आहे पीक करंट. तर टू फाइंड मध्ये येणार पीक करंट I0 फाइंड करायचा आहे. काय फाइंड करायचं आहे I0. आणि त्यानंतर तुम्हाला एक कंक्लुजन विचारलेलं आहे की इन्स्टंटेनियस व्होल्टेज ऑफ अ सोर्स व्हेन द करंट इज ॲट इट्स पीक व्हॅल्यू. म्हणजे जेव्हा करंट पीक व्हॅल्यूवर असेल तर अशा वेळी जो व्होल्टेज आहे तो व्होल्टेजची व्हॅल्यू काय असेल आणि काय कंडिशन असेल ती आपल्याला फाइंड करायचं आहे. बरोबर आहे. चला बघा काय होणार. तर पीक करंट म्हणजेच I0 जर फाइंड करायचं असेल तर कसं केलं जाईल. तर मला सांगा इंडक्टन्सच्या वेळी आपण एक फॉर्म्युला फाइंड केला होता. ओमेगा एल इक्वल टू होतो E0 डिवायडेड बाय I0. क्लियर. पण मला कोण पाहिजे आहे I0 मीन्स I0 इक्वल टू E0 डिवाइड बाय ओमेगा एल इकडे येणार त्याच्या डिवाइड मध्ये. हे सर्व थेरी मध्ये फॉर्म्युला बघितलेला आहे आपण. बट मला सांगा E0 तर क्वेश्चन मध्ये दिलेलंच आहे. E0 तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे पण ओमेगा दिलं नाहीये. तर काय झालं ओमेगाचा फॉर्म्युला आपल्याला माहित असतो 2πf into L. सो E0 ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 210 डिवाइड मध्ये 2 into पाय ची व्हॅल्यू 3.142 into f ची व्हॅल्यू 50 into L ची व्हॅल्यू दिलेली आहे किती 200 into 10 to the power -3. बरोबर. सो देयरफॉर 0 and 0 कॅन्सल होणार. 21 ला 2 ने डिवाइड करा, त्यापेक्षा 2 तसंच ठेवावं. डिवाइड मध्ये 2 into 5 काय होणार 10. 2 into 5 10 आणि 10 into 200 2000 होणार. बरोबर काय बघा 2 into 5 10 10 into 200 2000 ह्या सर्वांची व्हॅल्यू झाली into 3.142 आणि into 10 to the power -3. समजलं. यामध्ये वर काय आहे 21 डिवाइड मध्ये 2000 चे 3 0 असल्यामुळे 10 चा पॉवर 3 होणार. 10 चा पॉवर 3 आणि 10 चा पॉवर -3 कॅन्सल आउट होईल. 10 चा पॉवर 3 आणि 10 चा पॉवर -3 काय होणार कॅन्सल आउट. तर मला सांगा इथे काय उरणार 2 ने 3.142 ला मल्टिप्लाय करा 6.284 येणार. काय येणार 6.284. सो इक्वल टू
21चं लॉग बघायचं, 6.284चं लॉग बघायचं. त्या दोघांनाही काय करणार, सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर त्यांचं काय बघायचं, अँटीलॉग. तर तुम्हाला मिळेल, यांचा अँटीलॉग मिळेल 3.341. बरं ही कोणाची व्हॅल्यू झाली रे, आय नॉटची. कशाची, आय नॉट. आय नॉट असल्यामध्ये करंट असल्यामुळे युनिट अँपियर. युनिट काय येणार, अँपियर. समजलं, काय लक्षात. तर अशा टाईपने आपण काय फाइंड केला, आय नॉट. बट ह्या क्वेश्चन मध्ये एक कंक्लुजन सुद्धा विचारलेलं आहे. तर मला सांगा, कंक्लुजन मध्ये असं विचारलेलं आहे की इन्स्टंटेनियस ईएमएफ ची व्हॅल्यू जेव्हा करंट पीकवर असेल तेव्हा ईएमएफ ची व्हॅल्यू काय असेल. आपल्याला माहित आहे की इंडक्टर मध्ये करंट हा ईएमएफ ला लॅग करतो. इंडक्टर मध्ये करंट हा ईएमएफ ला काय करतो, लॅग करतो. म्हणजे याचा अर्थ करंट मागे असतो आणि ईएमएफ पुढे असतो. जसं जसं पुढे जाईल, जेव्हा करंट 0 वर असेल तेव्हा ईएमएफ पीकवर असेल, 90 डिग्री असेल. बरोबर, कारण का 90 डिग्री पुढे असतो. करंट जर इथे असेल तर ईएमएफ इथे असेल, 90 डिग्रीवर असेल. जेव्हा हा रोटेट होईल, करंट हळूहळू पीक व्हॅल्यूवर जाईल, म्हणजे इथे पोहोचेल 90 डिग्रीवर. सर्वात मॅक्झिमम असेल तेव्हा ईएमएफ या बाजूला येईल 180 वर. आणि 180 वर गेलं तर साइन 180 ची व्हॅल्यू 0 होणार. बरोबर, म्हणजे याचा अर्थ जेव्हा करंट पीक व्हॅल्यूवर असेल तेव्हा ईएमएफ 0, आणि जेव्हा ईएमएफ पीकवर असेल तेव्हा करंट काय असणार, 0 असणार. बरोबर, राहील लक्षात. तर इथपर्यंत झाल्याच्या नंतर खाली याच्या कंक्लुजन लिहा. काय कंक्लुजन राहील, इथपर्यंत पहिले आन्सर लिहून घ्यायचं आणि त्या खाली कंक्लुजन लिहायचं जे मी सांगत आहे. ॲज इन ॲन इंडक्टिव्ह एसी सर्किट, कंक्लुजन लिहा. ॲज इन ॲन इंडक्टिव्ह एसी सर्किट, करंट लॅग्स बिहाइंड द ईएमएफ. करंट लॅग्स बिहाइंड द ईएमएफ by pi by 2, comma, so the voltage is 0. So the voltage is 0 when the current is at its peak value. When the current is at its peak value. समजलं, क्लिअर झालं, ओके. तर अशा टाईपने तुम्हाला ह्या न्यूमरिकलचा सॉल्व करून तुम्हाला इथे काय करायचं होतं, कंक्लुजन लिहायचं होतं. राहील लक्षात, ओके. तर आता आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. यानंतरचे जे काही न्यूमरिकल्स आहेत आपण ते नेक्स्ट व्हिडिओपासून आणखी कंटिन्यू करूया. क्लिअर, तिथपर्यंत टेक केअर, बाय.